आणि यानंतर आपण थेट विधान परिषदेमध्ये जाऊयात। दिला ना, मग तुम्ही बोला ना नंतर। सभापती महोदय, या सभागृहाला मगाशी सभापतीचा अधिकार म्हणून परंपरा याच्यावर चर्चा झाली, आम्ही समर्थन दिलं। सभापती महोदय, आता तुमचं रुलिंग आम्हाला आवश्यक आहे। आता विषय एवढाच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सभागृहामध्ये कामकाज चालतं। हे कामकाज चालत असताना संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री ही नियुक्ती आहे। एखादी अपवादात्मक अशा प्रकारची वेळ असेल तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो, पण प्रभारी मंत्री कायम स्वरूपात आम्ही म्हणतोय, जर उत्तर नगरविकास खात्याचं देत असतील तर त्याच्या दोन शंका होतात। एक शंका म्हणजे संबंधित मंत्री उत्तर द्यायला त्या ठिकाणी तेवढे कॅपेबल आहेत का। दुसरा मुद्दा असा होतो, मग ही प्रथा पडून जाईल की कोणालाही प्रभारी मंत्री करायचं आणि सभागृहामध्ये उत्तर द्यायला लावायचं। ही चुकीची परंपरा होईल। माझी विनंती आहे, फार विचारपूर्वक आपण वाटलं 1 तासाने रुलिंग द्या, परंतु ते रुलिंग देताना संबंधित मंत्री नसेल तर राज्यमंत्री, दोन्ही नसतील तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो। पण गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो, नगर विकास खात्याचं उत्तर आलं, प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात। आम्हाला प्रश्न पडलाय की नगर विकास मंत्री नक्की कोण आहेत, उदय सामंत आहेत का काय, आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही, म्हणजे कुठल्या खात्यावर उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ, मग असं करा, सगळ्या खात्याचं मंत्रिपदाची उत्तरं द्यायची, विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही। पण हे चुकीचे पायंडा पडतोय, याच्यावर आपण रुलिंग द्यावं, सभापती म्हणून द्यावं, नियमानुसार द्यावं, एवढीच आमची विनंती आहे। प्रवीण दरेकर। सभापती महोदय, माझे मित्र शशिकांत शिंदे यांनी चुकीच्या पायंड्यावर बोलले आणि मगाशीच आपण या सभागृहाचे अधिकार, परंपरा सगळ्या गोष्टी केल्या। मी सकाळपासून बघतोय, जेव्हा शिंदे साहेब प्रश्नोत्तर चालू होते तेव्हा सिडकोचा विषय काढला, त्याच्यावर चर्चा सुरू झाली। आता लक्षवेधी मुंबईतल्या मच्छी मार्केट हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तिथल्या मत्स्य विक्रेत्यांचा प्रश्न आहे आणि त्यात परब साहेब आमचे फिरून फिरून त्या विरोधी पक्ष नेत्याकडेच येतात। तर मला वाटतं की सभापती महोदय, लक्षवेधी असेल तर लक्षवेधीच्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे, प्रश्नोत्तरं झाली पाहिजे, प्रश्नोत्तरं असतील तर प्रश्नोत्तरच झाली पाहिजे। मध्येच आम्ही कुठला तरी विषय काढणार आणि मूळ विषय बाजूला राहतो, हेही आपल्या या सभागृहाला शोभा देणारं नाही आहे। तर या संदर्भात सुद्धा आपण काहीतरी एक कार्यप्रणाली निश्चित केली पाहिजे। सचिन आहेत। नशीब आता क्रॉफर्ड मार्केट आला। सभापती महोदय, तो रिलेव्हंट होता म्हणूनच अनिलजींनी बोललेत, परंतु तो आपला अधिकार आहे, मी त्यामध्ये जात नाही। सभापती महोदय, क्रॉफर्ड मार्केटमध्ये मुळामध्ये ही जी योजना आहे एका खाजगी विकासकांकडनं करायची किंवा टेंडरकडे, आता महानगरपालिकेने स्वतःहून घेतलेलं आहे। आता बाजूच्या इमारतीमध्ये तुम्ही त्या मच्छीमारांना शिफ्ट करणार आहात, त्या पिरियड जो ट्रान्झिट पिरियड आहे त्यामध्ये त्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहात का, हा झाला एक भाग। दुसरी गोष्ट, कोंबडी बाजार म्हणून पण तिकडे होता, मटणचा बाजार पण आहेत, त्यांना आता आपण फर्स्ट फ्लोअरला दिलेलं आहे। हे काय झालेलं आहे, जो सल्लागार आणि जो तुमचे जे आर्किटेक्ट्स आहेत, 3 वर्ष झाले तो प्लॅनच पास होत नाही आहे। आता कामाला सुरुवात होणार असं पण जरी म्हटलं असेल तरी देखील तुम्ही त्या सर्व घटकांना एकत्रित करून घेऊन चर्चा करणं गरजेचं आहे। माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, कारण आता आपण आश्वासन देतात, पण काय होतंय, आश्वासन दिल्यानंतर मी बैठक घेऊ, मी लगेच तातडीने सांगतो, ते ज्या बैठका होत नाही हे आमचं दुग्ध आहे, हेही तुम्ही लक्षात घ्या। आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की या सर्व घटकांना एकत्रित बसून प्लॅनिंगमध्ये, ज्यांना तुम्ही बनवताय त्यांना तुम्ही प्लॅनिंगच्या बाहेर ठेवलेले आहेत। आता कोंबडी बाजार समजा पहिल्या माळ्यावर गेला, दुसऱ्या माळ्यावर गेला, तिसऱ्या माळ्यावर गेला, तर कोण येणार आहे तिकडे। म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करताना या परत एकदा या सर्व घटकांना एकत्रित बसून घेऊन आपण हे जे डिझाईन्स केलेले आहेत, आणि जसं सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे काय होतं सभापती महोदय, त्या मच्छीमारांना असंच आपण ट्रान्झिट केलं आणि एकदा लोकांना सवय लागली की डायरेक्ट ऑर्डर करायला किंवा डायरेक्ट दुसऱ्याकडनं मागवायला, मग तो बाजारच संपतो। आमच्याकडे वरळीमध्ये असंच एक बाजाराची होती, रिडेव्हलपमेंट झाली, आज टॉवर झालेले आहेत, पण मूळ जो तिकडचा असलेला जो आहे मच्छीमार आहे तो कुठेतरी हद्दपार झालेला आहे। ही होणार नाही आणि म्हणून सुस्पष्ट धोरण आपण आज संपूर्ण मुंबई शहरासाठी आणणार आहात का। मंत्री महोदय। सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आजच निर्देश दिले जातील की या संदर्भात ज्यांनी ही लक्षवेधी मांडली
त्यांच्या समवेत बैठक घेऊन मच्छीमारांवर कुठचाही अन्याय होणार नाही या संदर्भामध्ये एक विस्तारित बैठक घ्यावी आणि त्याच्यातनं योग्य ते निर्णय घ्यावे अशा पद्धतीने आयुक्तांना निर्देश दिले जातील. प्रसादला एवढंच सचिन नायरजी एवढंच सांगतो नाही, नाही, या- मच्छीमार या असल्यामुळे नाही तर परत तुम्ही अशी हरकत माहिती करणार. आमचे मंत्री महोदय उदय सामंतजी देत आहेत, पण आपली जी चिंता आहे की बाबा मच्छीमारांबद्दल चालणार होणार उद्या विकास त्यांना कुठेच चालेल ह्याच्या बाबतीमध्ये गेल्या 2 महिन्या अगोदरच आयुक्त आणि मी स्वतः मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून मी स्वतः BMCच्या कार्यालयामध्ये सभापती महोदय गेलेलो. मच्छीमारांसमोर आम्ही तो पूर्ण प्लॅन दाखवला की नेमकं काय प्लॅन होणार आहे, कुठे त्यांना शिफ्ट कर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.